श्रीलंकेमध्ये आलेल्या दितवा या चक्रीवादळामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू सुरू केले. या काळात श्रीलंकेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी माहिती दिली. या अंतर्गत INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांनी कोलंबो इथे मदत साहित्य सुपूर्द केले आणि पुढची पावलंही उचलली जात आहेत, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेमध्ये या वादळामुळे आत्तापर्यंत 56 लोकांचा बळी गेलाय आणि 23 लोक बेपत्ता आहेत. श्रीलंकेतल्या पूर्व आणि मध्य भागामध्ये या चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हे चक्रीवादळ आता भारताकडे सरकलं असून ते तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेश आणि पुडुचेरीच्या दिशेनं प्रवास करत आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर 1 डिसेंबरपर्यंत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागानं म्हटलंय आणि अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. आणि त्या ठळक बातम्या पुन्हा एकदा.